अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। देशी बनावटीच्या 2 पिस्तुलांसह तरुण अटकेत, विटा पोलिसांची धडक कारवाई। गोपनीय माहितीच्या आधारे विटा पोलिसांची कारवाई, 2 देशी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त। विटा पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 2 देशी बनावटीची पिस्तुले, 2 जिवंत काडतुसे व अन्य साहित्य असा सुमारे 1,20,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार उर्फ ओके राजाराम काकडे, वय 23, राहणार शिरटे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यास ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 व 25 अन्वये विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 20 मे 2026 रोजी विटा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक इसम अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून बलवडी परिसरात फिरत आहे। त्यानुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून हॉटेल देवा परिसरात सापळा रचला। संशयित इसम पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले। त्याची पंचास्मक शंखजडती घेतली असता त्याच्याकडील हिरव्या रंगाच्या पिशवीतून 2 देशी बनावटीची पिस्तुले व 2 जिवंत काडतुसे आढळून आली। पोलिसांनी तत्काळ साहित्य जप्त करून आरोपीला अटक केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे तसेच विटा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे करीत आहेत।